आपण आता तिलारी नदीकाठच्या कॉन्झर्वेशन रिझर्व मध्ये आहोत. नदीकाठचं हे सदाहरित जंगल आता राखीव जंगल म्हणून घोषित केलेलं आहे. हे तिलारी नदी आणि तिच्या काठानं वाढलेलं जंगल तुम्ही बघताय. ही नदीची एक आदर्श अशी परिसंस्था आहे. ही नदी चंदगडला कोल्हापूरमध्ये उगम पावते आणि मग सिंधुदुर्गातून वाहत वाहत गोव्यापर्यंत जाते. कर्नाटक मधून महाराष्ट्रामध्ये जे हत्ती आले ते या तिलारी नदीच्या पाण्यामुळे आकर्षित झाले, धरणामुळे आकर्षित झाले आणि मग नदीच्या काठाकाठानं वनाच्या सगळ्या विभागामधून या हत्तींचा संचार सुरू असतो आणि म्हणूनच हत्तींच्या निमित्तानं हे जंगल जागतं राहतं. केवळ हत्तीच नव्हे तर पट्टेरी वाघ आहे, ब्लॅक पॅन्थर आहे, किंग कोब्रा आहे, या सगळ्यांचा हा अधिवास आहे आणि ह्या अधिवास टिकवून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे.